वाढदिवसाच्या दिवशीच भाजपचे अक्षय कर्डिले यांना विजयाची भेट मिळाली आहे। राहुरी पोटनिवडणुकीत मतदारांचं त्यांना रिटर्न गिफ्ट मिळालंय। राहुरी पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांना वाढदिवसाच्या दिवशीच मतदारांनी मोठा विजय मिळवून दिलाय। राहुरी पोटनिवडणुकीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतली। त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाने तडजोड करत गोविंद मोकाटे यांच्या रूपानं दिलेला उमेदवार। शरद पवार राजकारणात कोणताही चमत्कार करतील याचा नेम नाही, अशा राजकीय वातावरणात फक्त वडिलांची पुण्याईच्या जोरावर नवखे उमेदवार अक्षय कर्डिले पोटनिवडणुकीला सामोरे गेले आणि आता विजयावर शिक्कामोर्तब केला। अक्षय कर्डिले यांचा हा विजय त्यांच्या वाढदिवसा दिवशी झाला असून मतदारांनी त्यांना विजयी करत रिटर्न गिफ्ट दिले। भाजपचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अकाली निधन झालं। या पार्श्वभूमीवर राहुरी मतदारसंघात पोटनिवडणूक झाली। प्रिय शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले हे या निवडणुकीच्या मैदानात उतरले। ही निवडणूक तशी प्रतिकात्मक, पण निवडणुकीच्या पद्धतीनं लढवली जावी असा अलिखित नियम असतो। पण नवख्या अक्षय कर्डिले यांनी ही निवडणूक या नियमापलीकडे जात भावनात्मक पद्धतीनं लढवली। विरोधकांवर एकही टीका केली नाही, फक्त वडिलांनी मतदारसंघात उभारलेल्या व्यक्तिगत संपर्कावर ही निवडणूक लढवली। अक्षय कर्डिले यांनी मतमोजणीच्या पोस्टल फेरीपासून मताधिक्य कायम ठेवलं। या मताधिक्यापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गटाचे तसेच वंचितचे आणि बंडखोर उमेदवार कुठेच नव्हते। म्हणजेच एकतर्फी मताधिक्य घेण्यात अक्षय कर्डिले यांना कोणीच रोखू शकलं नाही। अक्षय कर्डिले यांचा निवडणुकीतील प्रचार यंत्रणा सांभाळण्यासाठी पडद्याआड मोठी ताकद होती। भाजप बरोबर अक्षय कर्डिले यांची व्यक्तिगत यंत्रणाही कार्यरत होती। अक्षय कर्डिले यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर अख्ख्या निवडणुकीत कुठेच टीका केली नाही। मतदारांवर वडिलांनी केलेलं प्रेम टिकवून ठेवण्यासाठी आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत असं ते सुरुवातीपासून सांगत राहिले आणि यातून अक्षय कर्डिले यांच्या भोवती चांगले भावनात्मक वातावरण निर्माण झालं। अक्षय कर्डिलेंच्या भावनात्मक आवाहनाला मतदारांनी देखील प्रतिसाद दिला आणि त्यांना आज त्यांच्या विजयाचं रिटर्न बर्थडे गिफ्ट दिलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।